बालासाहेबांची फोटो कॉपी करण्यापेक्षा त्यांचे विचार कॉपी करा। सर पवार साहब ने एडवाइस दी है उद्धव साहब को कि जो चुनाव चिन्ह है वो दूसरा ले लें और अभी से तैयारी करें। देखिए, हमारा जो तीर कमान है, हमारा जो तीर कमान है धनुष्य बाण, उसकी चोरी हो गई है। हमारा तीर कमान की किसी ने चोरी की है। साइलेंस। और इस चोरी में कौन कौन शामिल है, बड़े लोग दिल्ली के, यहाँ के, उस बारे में हम जांच भी करेंगे और उस चोरों के बारे में जनता को भी हम जागरूक करेंगे। तीर कमान चोरने वाले लोग कौन है, ये डाका डालने वाले लोग कौन है हमारे तीर कमान पर और हमारे पार्टी पर, इस चोरों के सरदार कौन है, उसका जल्दी हम उस बारे में खुलासा करेंगे। अब बात रही दूसरे चुनाव चिन्ह की, उस बारे में तो चर्चा चल रही है, वो तो हो जाएगा। लेकिन सबसे पहले ये चोर जो है तीर कमान के, धनुष्य बाण के, उस चोरों का वस्त्रहरण करेंगे। देखिए, पवार साहब के एडवाइस के बारे में हम उनको धन्यवाद देते हैं। बहुत ही वरिष्ठ नेता है, हमारे मार्गदर्शक रहे हमेशा, और इस बारे में पार्टी में चर्चा चल रही है। नाम लेना पड़ता था चुनाव के लिए, बाकी सब चीजों के लिए। अभी तो देखिए तीर कमान की चोरी हो गई, किसी को दे दिया ये चोर लोगों ने। लेकिन आनंद व्यक्त कर रहे हैं, खुशी व्यक्त कर रही है बीजेपी के लोग। ये क्या है? अब भारतीय जनता पार्टी को भी बाला साहब ठाकरे का मुखौटा चेहरे पे लगाकर यहाँ नाचना पड़ रहा है। यहाँ ये लोग कल तक बोल रहे थे कि शिवसेना मोदी जी का मुखौटा लगाकर वोट मांग रही है, लेकिन अभी आपको बाला साहब का मुखौटा लगाकर यहाँ वोट मांगने की नौबत आ गई है, ये मत भूलो। इसीलिए तो आपने हमारे धनुष्य बाण तीर कमान की चोरी की है। बाहेर येऊन संबोधन केलेलं आहे, तुम्ही आता भेटून आलेले, काय पुढे आता स्ट्रॅटेजी असणार आहे? आम्ही ह्याच्यावर चर्चा केली। मी आता दौऱ्यावरून आलो कोकणच्या, की शिवसेनेच्या धनुष्य बाणाची चोरी झालेली आहे। हे चोर कोण आहेत? धनुष्यबाण चोरणं, अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये मंदिरावर दरोडे पडतायत। अलीकडे पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये मंदिरांवर दरोडे पडत आहेत, मंदिरांच्या सोन्याचे कळस चोरीला जात आहेत, मूर्त्यांच्या चोरी होत आहेत या महाराष्ट्रामध्ये। त्याच पद्धतीनं आमच्या मंदिरातला शिवसेना प्रमुखांचा धनुष्यबाण हा चोरीला गेला, आणि ह्या चोरीसाठी दिल्लीतल्या एखाद्या महाशक्तीनं काय मदत केली याचा आम्ही तपास करतोय। पण लोकांना हे आम्ही सांगू इच्छितो की धनुष्यबाणाची चोरी झालेली असून संशयित चोर कोण आहेत या संदर्भात आम्ही जनतेला लवकरच माहिती। मशाल चिन्ह पे भी इलेक्शन कमीशन कोड ऑफ कंडक्ट खत्म होने के बाद डिसीजन ले सकते हैं। अरे देख लेंगे। ये शिवसेना कोई सामान्य पार्टी नहीं है, मर्दों की पार्टी है, कुछ भी कर लो, हम डरने वाले नहीं है। ये पार्टी रहेगी बाला साहब ठाकरे की, और ये पार्टी आगे भी जाएगी, और ये पार्टी महाराष्ट्र में फिर एक बार सत्ता में आएगी। जर आता व्हीप लागू झाला तर कदाचित अरे ठीक आहे, या तांत्रिक गोष्टी आहेत, या तांत्रिक ह्याच्यावर तुम्ही एवढा चर्चा करण्याची गरज नाही। तुम्ही याच्यावर उगाच डोकेफोड करून घेऊ नका, त्याला वेळ आहे। येऊ द्या। बघा, आमदार खासदार त्यांच्याबरोबर जे गेले आहेत, जाऊ द्या ना। पण आज पाहिलं असेल आपण दिवसभराचं चित्र, इथे उद्धवजींना शेवटी गाडीच्या टपावर वरून भाषण करावं लागलं, आणि लोकांना ते बाळासाहेब ठाकरे आठवले की ज्या बाळासाहेबांनी त्या काळामध्ये 50 वर्षापूर्वी लोकांना संबोधन करण्यासाठी गाडीच्या टपावर उभं राहून भाषण करावं लागलं। कोणी जाणार नाही,
कोणी जाणार नाही. आम्ही सगळे फक्त त्या धनुष्यबाण जे चोरणारे लोक आहेत त्यांच्या तपासात आम्ही लागलेलो आहोत. ही चोरी त्यांना महाग पडेल. ठीक. चोरांना अनेक ठिकाणी रस्त्यावर पकडून मारले जातं. आपल्याला माहिती आहे, जर चोर हातात सापडला तर त्यांचं रस्त्यावर लोक कपडे काढून मारतात. धनुष्यबाणाच्या चोरांना सुद्धा अशा प्रकारे या राज्याची जनता रस्त्यावर पकडून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.